ते आपला अंडा मसाला तयार झालेला आहे। ही अंडा मसाला करी आपण भातासोबत, पराठ्यासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता। खूप टेस्टी लागते। हॅलो, द स्पाइसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला इथे अंडा मसाला करी कशी बनवायची ही रेसिपी शेअर करणार आहे। इथे आज आपण हिरव्या मिरचीची अंडा करी बनवणार आहोत। ही रेसिपी पटकन होते, याला फारसं काही साहित्यही लागत नाही। चला आपण लगेच बनवायला घेऊया। या भाजीला लागणारे इथे मी साहित्य दाखवते। इथे मी अर्धी वाटी खोबरं भाजून घेतलेले, थोडीशी कोथिंबीर घेतलेली, 4 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतल्या, 1 लसणाची कुडी घेतलेली नीट करून, ते 7-8 आल्याचे तुकडे घेतलेले असे बारीक कट करून, 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले, 1 टोमॅटो असा चिरून घेतलेला आहे बारीक। इथे आपला मसाला छान मस्त असा बारीक करून झालेला आहे। इथे आपण गॅस चालू केलेला आहे, त्याच्यावर कढई ठेवलेली आहे। आता आपण इथे तेल ओतून घेऊया। इथे मी 2 चमचे भरून तेल टाकून घेतलेले, मोठे चमचे। इथे काही खडे मसाले घेतलेले मी, 2 लवंगा, 1 विलायची, 2 इथे दालचिनीचे तुकडे घेतलेले आणि 3 काळी मिरी। आता आपण हे पण याच्यामध्ये टाकून घेऊया। हे इथे आपल्याला एक हलकसं इथे फ्राय करून घ्यायचं या तेलामध्ये, करपवायचं नाहीये, याचा फक्त एक स्वाद उतरला पाहिजे आपल्या। हे फ्राय झाल्यानंतर इथे लगेच मसाला जो बारीक करून घेतलेला होता तो टाकून घेऊया। इथे मसाला आपल्याला छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम ही मीडियमच आहे। इथे आपला मसाला 1-2 मिनिटं आपल्याला इथे छान फ्राय करून घ्यायचा आहे। इथे मी 2 मिनिटं झाकण ठेवून घेतलेले आहे। आता आपण झाकण काढून बघूया। इथे मसाला मस्त आपला छान फ्राय झालेला आहे। मसाला छान फ्राय झाल्यानंतर, मसाला छान असं मस्त तेल सुटायला सुरुवात झाल्यानंतर इथे हळद टाकून घेतलेली आहे। त्यानंतर इथे 1 चमचा भरून गरम मसाला, चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेले आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। पूर्ण मसाला आपला इथे छान मस्त फ्राय झालेला आहे। मी ज्याप्रमाणे इथे अंडा मसाला करी बनवत आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा, खूप छान लागते। आपण इथे हिरवी मिरची यूज केलेली आहे। तर आपला मसाला मस्त फ्राय झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, ते पण टाकून घेतलेलं आहे। आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपलं हे मस्त असं छान मिक्स झालेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता आपला मसाला मस्त फ्राय झालेला आहे। मसाला मस्त तेल सोडायला सुरुवात झालेली आहे। इथे मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। तर पाणी टाकल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचे। छान मिक्स करून घेतलेले आता आपण 1-2 मिनिटं हे होऊन देऊया छान। याला एक हलकीशी उकळी फुटली की आपण इथे जे अंडे फ्राय करून घेतलेले होते, उकडून घेतलेले होते, ते आपण याच्यामध्ये सोडून घ्यायचे। इथे अंडी सोडून झाल्यानंतर आपण सावकाश हे याच्यामध्ये मिक्स करायची। पूर्ण मसाला हा आपल्या अंड्यांना छान लागला गेला पाहिजे। आणि 1-2 मिनिटं आपण हे छान होऊन देऊया। आता इथे आपली भाजी छान मस्त उकळल्यानंतर आपण ह्याच्यावर अशी थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे बारीक चिरून। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा, कमेंट करा। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद। तुम्ही अशी मस्त अंडा मसाला करी बनवून बघा, खूप टेस्टी लागते। आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया।
तोपर्यंत बाय.